पुण्यातील एकाच फ्लॅटमध्ये 350 मांजरी असल्याचा प्रकार साम टीव्हीनं समोर आणलाय। यानंतर जिल्हा उपनिबंधकांकडून प्राण्यांसंदर्भात सोसायट्यांना आवाहन करण्यात येत आहे। या पुढील काळात सोसायटीमध्ये प्राण्यांसाठी प्राणी मालकाकडे काय उपाययोजना आहेत हे सोसायटी धारकांना सांगावं लागेल। सर्व सोसायट्यांना याबाबत लवकरच परिपत्रक पाठवलं जाणार आहे। आगामी काळात सोसायटी धारक आणि प्राणी मालक यांच्यातील वाद रोखण्यासाठी ही खबरदारी घेण्यात येते। त्यामुळे 350 मांजरी एका घरात आढळल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळालं। पुण्यातील हडपसरमध्ये असणाऱ्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना 350 मांजरांचा त्रास होतोय। हे प्रकरण ताजं आहे, मात्र या सोसायट्यांवरती कशा पद्धतीने कारवाई केली जाईल किंवा या सोसायट्यांकडे हे सर्व नियम आहेत का हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर जिल्हा उपनिबंधक संजय राऊत सर आहेत। आता हडपसरमधील मारोल काउंटी संस्थेतील जो प्रकार उघडकीस आलेला आहे त्याच्या अनुषंगाने एक अशा प्रकारची जागृती सर्व पेटचे जे पालक आहेत त्यांच्यामध्ये आणि संस्थेमध्ये होणं गरजेचं आहे। तर हे जे परिपत्रक आहे या परिपत्रकाचं सर्व संस्थेने पालन करून त्याप्रमाणे पेट पॉलिसी ठरवणं ही हा कालचा जो प्रकार निदर्शनास आला त्याच्यावरून खूप गरजेचं आहे। आमच्या विभागामार्फत आम्ही सर्व संस्थांना ते जे परिपत्रक आहे ते परिपत्रक पण पोच करण्याचे आम्ही याप्रमाणे आमचे उपनिबंधक त्याप्रमाणे कारवाई करतील। पुढील काळामध्ये सोसायट्यांमध्ये प्राण्यांवरून वाद होणार नाहीत याची काळजी जी आहे ती सध्या आता जिल्हा उपनिबंधक यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। कारण सर्व सोसायट्यांनी त्यांनी आव्हानही केलेलं एका पत्रकामार्फत एक आव्हान केलंय। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर और साम टीव्ही।